Guys, never a dull moment in my life. Ajao! Yeah, I cancelled it. Driver आमची FT Irkinge and Sapriya and Romanandri. I don't follow drama follows me. Actually, this is so true. Finally, आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आणि आम्ही या अक्काने आमच्यासाठी रिक्षा आणली आहे आणि हा तिचा मुलगा आहे. त्याची बायको प्रेग्नेंट आहे आणि तिने त्याला कॉल केलाय आणि घरी बोलवलंय. तर आता अक्का आम्हाला स्कूटीवर ट्रिपलिंग मारून पुन्हा हॉटेलमध्ये घेऊन चालली आहे आणि त्यांची स्टोरी ऐकून निवडला एक वाव किती क्युटी पाय. आणि आपण काय काय लोकांना भेटतो आणि काय काय स्टोरीज आहेत लोकांच्या. तर ती एकदम फुल खुशी आहे. तिला आता घरी जाऊन जेवण पण बनवायचं आहे आणि आता ती तरी आम्हाला सोडायला ट्रू लव्ह गाईज. आम्ही इथे त्यांच्या घराजवळ आलोय आणि आता अक्काने स्कूटी काढली आणि तो आता घरी जाणार आणि आम्ही चाललोय आमचा पुढच्या रस्त्याला हॉटेलला परत. देवा, तुम्ही आमच्या दोघींनी ऐकत असाल. हर हर महादेव, हर हर महादेव. येस, क्यूट आहे ही अक्का ना. आमचे ऍक्च्युली मीनाक्षी टेम्पलमध्ये मीनाक्षी देवीचे दर्शन नाही झाले पण देवीपेक्षा कमी नाहीये. अँड यू आर लाईक थँक्यू सो मच. यू आर व्हेरी व्हेरी क्यूट अँड व्हेरी नाईस अँड रोम्बनंट्री गर्ल पॉवर, वुमेन पॉवर. येस, रोम्बनंट्री. रात्रीचे 11 वाजलेत. बॅक टू द रूम फायनली. सकाळी 3चा अलार्म लावून निघालेली. 1 वाजता कळलं की मी पुलावर चालली आहे आणि सुपर टायर्ड. फटाफट चेंज करते आणि तुम्हाला स्टोरी सांगते. काल मी एवढी जास्त थकलेली ना, मी झोपून गेली आणि मी ऑलमोस्ट 12 तास झोपली आहे. माझा आवाज पण पूर्ण हे झालाय, बसलाय. आणि आज फक्त एक सेक्टर करायचं. कालची तुम्हाला स्टोरी सांगते. तर काल आम्ही मोस्टली 5 पैकी 3 क्रू तर पुल आउट झालेलो त्या फ्लाईटसाठी आणि अचानक आमचं डिसाईड झालं की मदुराईमध्ये आलोय. फर्स्ट टाइम सगळ्यांचा लेवर होता तर आपण मीनाक्षी टेम्पल बघायला जाऊया. आणि आम्ही विचार करतो की बुलावा की कसं आम्ही दिवाळीच्याच दिवशी आम्ही पुल आउट झालो आणि बरोबर मदुराईला आलोय म्हणजे आम्हाला काही करून मीनाक्षी टेम्पलला जायचं आहे. मग मी जितके पॅसेंजर्सला विचारलं, ग्राउंड स्टाफला विचारलं, जितक्या लोकांना विचारत होते ना सगळे बोलले की आज जाऊ नका कारण आज भयंकर गर्दी असेल. कारण संडे होता काल आणि आज मंडे. आज दिवाळी ऍक्च्युली पण काल संडे असल्यामुळे जास्त गर्दी असणार असा. पण विवरलंय की ना आम्हाला जायचंच आहे काही करून. आणि आज पण आम्ही विचार केला सकाळी उठून जाऊ. तर मला तर फक्त एकच सेक्टर ऑपरेट करायचं आहे पण बाकी सेट ऑफ क्रूला 3 सेक्टर ऑपरेट करायचे आहे. तर त्यांसाठी खूप हेक्टिक झालं असतं ते. तर आम्ही डिसाईड केलं काही झालं तरी आपण जाऊया तिकडे जाऊन बघूया काय करायचं आहे. मग पहिले आम्ही आलो रूममध्ये. फटाफट आम्ही काय काय सँडविचेस बर्गर वगैरे ऑर्डर करून चहासोबत मस्त कडक चहासोबत प्यालो आणि आम्ही कॅब बुक करायला बसलो. तर आम्ही 1-1.5 तास फक्त कॅबच बुक करतोय. रॅपिडो, ओला, उबर सगळ्यांवर ट्राय केलं. सगळे कॅन्सल करत होते. लँग्वेज प्रॉब्लेम आहे. तर लँग्वेज खूप इकडे कोण इंग्लिश, चेन्नईमध्ये तरी थोडंफार इंग्लिश बोलतात, इकडे कोणीच इंग्लिश बोलत नव्हतं. आणि कसं तरी तुटक्या फुटक्या याच्यात आम्ही रॅपिडोमध्ये आम्ही बाईक बुक केल्या, 2 बाईक आणि 1 कॅब. मग आम्ही खाली गेलो तर त्या कॅबवाल्याने पण पुन्हा कॅन्सल केली. तर आम्ही 6ला निघायचा प्लॅन होता आणि आम्ही 6:30 पर्यंत इकडे, 7:30 पर्यंत इकडेच होतो. तर आम्ही फुल टेन्शनमध्ये की काय करायचं. मग कसं तरी ना 3 बाईक बुक झाल्या. तर एका स्कूटीवर एका आंटीसोबत आम्ही दोघी बसलो. एका बाईकवर 2 क्रू बसली आणि एका बाईकवर 1 क्रू. असे करून आम्ही 5 जण गेलो. 20-25 मिनिटाचा रस्ता आहे. आणि मग तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथे गेल्यावर फोन तुम्ही मंदिराच्या आत नाही नेऊ शकत, बाहेर डिपॉझिट करायला लागतं. तो थोडं टेन्शन होतं की काय म्हणजे सेफ असेल की नाही. तर केलं ते सगळं. आणि शूज पण मी घेतले नव्हते तर मी फ्लाईटचे जे शूज असते ना ते घालून गेलेली कारण माझ्याकडे मी एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज माझे स्वतःचे आणलेच नव्हते. मग आम्ही आत गेलो तर आत मंदिर एवढं
छान एक पॉन्ड होता आणि एकदम शांत आणि ते ओम नमः शिवाय आणि सगळी आरती कुठे कुठे चाललेली आणि ते साऊथ इंडियन म्युझिक जे असतं ना काय बोलतात रिलिजियस ते ढोल टाईप म्युझिक तेवढी छान अशी बॅकग्राऊंडमध्ये वाजत होती आणि शांती होती आतमध्ये. आणि मीनाक्षी टेम्पलचं स्टोरी तुम्हाला सांगते की मीनाक्षी जी आहे तिचे मम्मी पप्पा जे राजा आणि राणी होते मदुराईचे त्यांना मुलं होत नव्हती तर त्यांनी खूप मोठा यज्ञ केला आणि मग मीनाक्षी वॉज बॉर्न विथ 3 ब्रेस्ट. मग त्यांना टेन्शन आलं की काय गोष्ट तर एक साधूने प्रोफेसी लिहिली की जेव्हा ती तिच्या नवऱ्याला तिच्या लव्ह ऑफ लाईफला भेटेल तर 1 ब्रेस्ट विल डिसअपिअर आणि 2च राहणार असा. आणि ते झालं ती एकदम योद्धा होती एकदम वॉरियर होती ती आणि तिने खूप सारे राज्य जिंकले आणि असं करता करता ती भेटली शिवजीला आणि शिवजी म्हणजे सुंदरेश्वर ते ज्यांच्यासोबत तिचं लग्न झालं आणि देन द 3rd ब्रेस्ट डिसअपिअर. तर आय वॉज लाईक वाव असं सगळ्या मुलींसोबत का नाही होत म्हणजे यु नो इन्स्टेड ऑफ टॉकिंग स्टेज आणि चॅटिंग आणि सगळं यू जस्ट काइंड ऑफ हॅव 3 ब्रेस्ट आणि यू मीट the love of your life, your soulmate, and the 3rd breast disappears and that's how you know that's the one for you. म्हणजे वाव किती छान त्यांची शिवशक्तीची स्टोरी आहे. मीनाक्षी पण पार्वतीचा एक अवतार आहे आणि सुंदरेश्वर शिवजींचे तर असं करून त्यांचं लग्न झालं आणि एक 3 मूर्त्या तिथे. तर तिसरी मूर्ती आहे विष्णूजीची ज्याने तिच्या भावाचं रूप घेऊन तिच्या लग्नामध्ये जे पण आहे ते केलं. तर असं सगळं एकदम छान छान स्टोरीज आहे आणि तिथून निघताना तिथे जाताना मला जी आंटी भेटली ती एवढी क्यूट म्हणजे काय काय लोक भेटल्यावर तुम्हाला असं असं ना की किती असे एकदम कोमळ आणि इनोसेंट आणि एकदम नाईव्ह नाही बोलू शकत इनोसेंट असं ना तशी ती सगळीकडे थांबून ना बाकी दोघांची कोऑर्डिनेट करत होती की तिला असं होतं की कोणी कुठे भटकू नये म्हणजे दोघी तर 2 मुलांसोबत बाईकवर गेल्या ना तर ते बरोबर यावे. आणि मग फायनली ना एक क्रूने गिव्हअपच केलं. शी वॉज लाईक तुम्ही आत निघून जा आणि हा तिचा जो ड्रायव्हर होता तो यायला तयार नव्हता आमच्या स्पॉटवर. मग ती त्याला ओरडून कसं तरी तिने त्याला बोलवलं. मग आम्ही सगळे एकत्र गेलो आणि मग ती बोलली की येताना ती रिक्षा घेऊन येईल आमच्यासाठी. तर ती रिक्षा घेऊन यायला तिला खूप वेळ झाला. तोपर्यंत 3 क्रू निघून गेले ते ज्यांच्यासोबत त्यांनी बाईक बुक केलेली. मग ती रिक्षामधून आम्हाला तिच्या मुलाने रिक्षा चालवली. मग त्याला घरातून कॉल येत होता तर आम्ही थांबवली रिक्षा त्याच्या घराच्या तिथे. मग तिथून ती स्कूटी घेऊन आम्हाला सोडायला आली आणि मग ती किती माहिती रात्री 10:30 वाजता नाही त्यांनी आम्हाला सोडला आणि त्याच्यानंतर तिला घरी जाऊन जेवण बनवायचं होतं आणि तिची जी बहू आहे ती प्रेग्नेंट आहे म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं की 8-9 महिने काहीतरी व्हायला आले तसं काहीतरी बोलत होती. तर असे एक लोक ना फ्लाईंगमध्ये भेटतात आणि असं वाटतं की वाव यार म्हणजे माझा हात दुखायला लागतो यार सेल्फी स्टिकच्या बगैर. तर एवढे छान छान लोक भेटतात ना आयुष्यामध्ये मग असं वाटतं इट्स सो वर्थ इट. म्हणजे ओव्हरऑल चांगले लोक नाही भेटत माहितीये म्हणजे मी नेहमी तेच बोलते की एवढे लोकांना मी भेटते दिवसांमधून आणि आम जस्ट लाईक की ह्युमॅनिटी राहिलीच नाही. आणि मग कधी कधी अशा लोकांना तुम्ही भेटता आणि मदुराईचे लोक खूप छान आहेत म्हणजे ते बाईकवाले पण जे होते ना त्याच्यातल्या एकाने तर बाईकवाल्याने पैसेच नाही घेतले. ही इज लाईक तुम्ही एवढे क्यूट आहात सगळे आणि माझ्या एवढे चांगलेपणे बोललात तर खूप छान. आणि असं सगळं आणि आम्ही तिला जे होतं ना त्याच्यावर खूप जास्त पैसे दिले आणि आम्हाला असं होतं की मंदिरात देऊ नाही शकलो कारण मंदिरात फोन यायला अलाउड नव्हता. आमच्याकडे कॅश कोणाकडेच नव्हतं आणि सगळे जीपे वगैरे आतमध्ये चालत होतं तर सगळं सीन होतं. आणि मंदिरामध्ये फुलं वगैरे न्यायचं काय नाही म्हणजे कोणीच फुलं नेली नव्हती आणि सगळं. तर खूप क्लीन होता मंदिरातून पण मंदिराला ना थोडं काय बोलतात रिकन्स्ट्रक्शनची गरज आहे थोडं मेंटेनन्सची गरज आहे थोडी कारण आतमध्ये खूप सारे असे जाळे वगैरे लागलेले आणि खूप असं तुटलेलं वगैरे होतं तर ते सगळं करायची गरज कारण मंदिर खूप खूप सुंदर आहे आणि फुल आम्ही भारावून गेली त्या मंदिरामध्ये जाणं. मी जेव्हा परत येत होतो ना तेव्हा लिजिट पाऊस पडत नव्हता पण एवढ्या विजा चमकत होते आणि असं एवढं छान 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 दर्शन झालं ना माझं की खूप खरं आहे की बुलावा आता आहे की आपल्याला बरोबर बोलतो देव आणि तेव्हा आपण बरोबर त्यावेळी जाऊन देवाचे आपल्याला दर्शन होतात. तर मीनाक्षी देवीला मी प्रे केलं की जसं तुम्हाला शिवजी तुमचे भेटले मला माझे शिवजी लवकर माझ्या आयुष्यात पाठवा. आणि ऑन दॅट नोट आय एम ऑफ टू फ्लाईट बॅक टू बॉम्बे. आज बॉम्बे बोललं तर लोकांना वाईट वाटतं पण एव्हिएशनमध्ये सगळे मुंबईच बोलतात. तर बॅक टू मुंबई. आज दिवाळी आहे आणि संध्याकाळी मी आता घरी जाऊन फटाके फोडणार. ये हॅपी दिवाळी.